जय जय रघुवीर समर्थ. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा. आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदन. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू. सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे. माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत. गुह्यपणाची मात न चले जेथे. यो जातो मरुदंशजोक्षितितले संबोधयन् सज्जनान्. ग्रंथं यो रचयन्स पुण्यजनकं श्रीदासबोधाभिधम्. यक्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारे सदा. सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरुः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व समर्थ भक्तांना वंदन करून मी मनुस्मृतीतील जो प्रस्तावना स्वरूप भाग आहे त्यातील उर्वरित भाग वाचन करत आहे. आतापर्यंत आपण समाजातील वैदिक, पुरोहित, कीर्तनकार, पुराणिक, व्याख्याते, प्रवचनकार, धार्मिक सांप्रदायिक महंत, मठपती, शिक्षक, साहित्यिक, पत्रकार, त्याचप्रमाणे शिक्षण पद्धती कशी असावी या संदर्भात स्वामींचे विचार, त्याचप्रमाणे साहित्यिक, पत्रकार, अभियंता, चिकित्सक इत्यादी हे समाजात असलेले एक गट आहेत सर्व. त्यांचं वागणं कसं असावं ह्याबद्दलचं आपण मतं ऐकली, त्यांचा विचार ऐकले. आता उरलेले समाजातील नेते, नेतृत्व करणारे आणि सेवक हे दोन एक घटक असतात. त्या घटकाबद्दल स्वामींची मत आहे ते आपण पाहूया. श्रीराम. राजकीय क्षेत्रातील पुढारी पण हे वस्तुतः समाजाचे, त्यातही तळागाळातील व्यक्तींचे हित साधून देणारे, समाजाचे योग्य ते प्रबोधन करणारे, लोकांच्या अडीअडचणीतून त्यांना बाहेर काढणारे, अन्याय सोसावे लागणाऱ्यांना न्याय मिळवून देणारे, त्यांच्या पाठीशी उभे राहणारे, व्याकुळांना आश्वासन देणारे असले पाहिजे. परंतु आज तसे फारसे उरलेले नाही असे खेदाने म्हणावे लागते. नेतेपणालाही एक भ्रष्ट धंद्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोणत्याही रीतीने निवडणूक जिंकावी, त्यासाठी तुष्टीकरणाची, पैशाची उधळण करावी, लालसेवेच गुंडबंडांना हाताशी धरून स्वतःच्या मतांची संख्या या ना त्या प्रकारे वाढवून घ्यावी आणि निवडून आल्यावर सर्व दृष्टी स्वतःच्या स्वार्थ साधण्यावर ठेवावी, समाजसेवेचे केवळ ढोंग करावे असेच बहुतेक वेळा दिसून येते. साध्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रत्येक इच्छुकाला 1.5-1.5, 2-2 लाखाहून अधिक धन वेचावे लागते. मग जिल्हा परिषदा, विधानसभा, लोकसभा इत्यादीसाठी हा व्यय अधिकाधिक वाढत जाऊन 2-3 कोटीपर्यंत पोहोचतो. इतके धन वेचून निवडून येणाऱ्याला मग वेचलेल्या धनाची दामदुपटीने व त्याहूनही अधिक प्रमाणात भरपाई करून धन संपादने एवढाच एक उद्योग उरतो. सहकारी योजनातही त्याच वळणावर जातात. त्या स्वाहाकारी होतात. सर्व विकास योजना केवळ प्रदर्शन ठरते. विकास योजनेसाठी काढलेल्या द्रव्यातील 85% केवळ व्यवस्थापनात जमतात. विकासासाठी उरलेल्या 15तील किती भाग भ्रष्टाचारी काढून घेतात हे एका परमेश्वरालाच माहीत. नेता सज्जन, निस्पृह, चतुर, कार्यक्षम
आणि समाजहिताची चिंता वाहणारा असला पाहिजे. समाजाची खरीखुरी सेवा करणं हे त्याचे जीवनव्रत असले पाहिजे. त्याला विलासी जीवनाचा थोडाही लोभ नसावा. अनैतिकतेपासून, व्यसनाधीनतेपासून त्याने पूर्णपणे दूर राहिले पाहिजे. भ्रष्टाचाराचा त्याच्यावर थोडासेही आरोप येऊ नये. क्वचित तसे घडल्यास सुमंत कर्मणीच्या प्रसंगात श्रीकृष्ण, चुकलं इथलं लिहिलेलं चुकलं, तो मणी जो होता त्या संदर्भातलं हे प्रसंगात श्रीकृष्ण कसे वागला तसे वागून त्याने आपले निर्दोष स्वतःहून सिद्ध केले पाहिजे. त्याची समाजहिताची कळकळ प्रामाणिक असली पाहिजे. त्याची समाजसेवा निस्पृह असली पाहिजे. पदाधिकाऱ्यांच्या निमित्ताने त्याला मिळणारे वेतन वा मानधन एवढ्यावरच त्याने संतोष मानला पाहिजे. आपली सर्व कार्यक्षमता पणाला लावून त्याने स्वतःवरील दायित्व निभावून नेले पाहिजे. तो चतुर आणि धोरणी असावा. त्याचा जनता संपर्क अखंड आणि प्रामाणिकपणे असावा. त्याला परिस्थितीचे चांगले भान असावे. तो निर्भय आणि पाठीचा कणा ताठ असणारा असावा. पण त्याने उर्मट गर्विष्ठ असू नये. विनयी असावे, आर्जवी असावे. छत्रपती शिवराय, लोकमान्य टिळक, वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर, पुरुषोत्तमदास टंडन, आचार्य नरेंद्रदेव अशा व्यक्तिमत्वे ही नेतेपणाचे आदर्श म्हणून दृष्टीसमोर ठेवली पाहिजेत. आजच्या आपल्याला एक त्यातली 4-5 नावं जर सोडली तर बहुतेक ही नावंसुद्धा माहीत नसतील असं मला वाटतं. उदाहरणार्थ आचार्य नरेंद्रदेव, पुरुषोत्तमदास टंडन किंवा आणखीन 2-3 नावं जी होती ती. दलित वर्गांचे पुढारीपण करणाऱ्या नेत्यांचा एक स्वतंत्र गट अलीकडे दिसून येतो. वस्तुतः तो तसा नसावा, पण तसा आहे. तेव्हा त्यासाठी काय सूचना देणे आवश्यक वाटते. दलित समाजाची उन्नती करणे हा उद्देश चांगला आहे. पण दलित पुढाऱ्यांचा सरोभर आक्रोश, संघर्ष, सवर्णाशी वैर या नात्यानिमित्ताने खऱ्या खोट्या कारणांनी अनुयायांना भडकवण्याकडे आहे. दलितातही रोटी बेटी बंद अशा अनेक जाती आहेत. त्यांचाही आपापसातील मेळजोळ नाही. महार, मांग, ढोर, चांभार यांचे परस्पराशी सामंजस्य नाही. दलितातील महाराव्यतिरिक्त इतर जाती उपेक्षेने जशाच्या तशा पीडितच राहिलेल्या आहेत. त्यांच्यातील हा जातीभेद नष्ट होईल याची दक्षता घेताना दलित पुढारी दिसत नाहीत. परिस्थिती सुधारलेला दलित आपल्याच गटातील मागासलेल्या वर्गाशी फटकून वागतो. सभा संमेलनाव्यतिरिक्त त्यांच्याशी घरोब्याने जवळकीने वागणारे त्या समाजातील नेते क्वचित आढळतात. केवळ संघर्ष वाढवून, वैर पेटवून खऱ्या अर्थाने प्रश्न सुटत नाहीत. हे आता स्वराज्यप्राप्तीच्या 50 वर्षानंतर तरी दलित नेत्यांनी जाणून घेतले पाहिजे. आरक्षण मिळते म्हणून मागासलेले राहणे आवश्यक आहे की काय, असे दलितांना वाटू लागले असावे असे वाटते. आरक्षणांची संधी मिळालेल्या दलितांनी आपल्या मुलाबाळाकरिता आरक्षण न मागता इतर मागासलेल्यांना ती संधी प्रयत्नपूर्वक मिळवून द्यावी. आरक्षण हा विषय चिरंतन होऊ नये. लोटला हाच काळ फार दीर्घ आहे. तो येत्या 15-20 वर्षात तरी पूर्णपणे थांबला पाहिजे आणि शासनातील सेवेची संधी केवळ गुणवत्ता लक्षात घेऊनच दिली पाहिजे, असे घडेल तो सुदिन. यावेळी नुकतंच व्हॉट्सअप ग्रुपवर एक मजकूर आलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती असते स्नेहल भाटकर आणि त्यांचे चिरंजीव रमेश भाटकर, आणि रमेश भाटकरांची पत्नी न्यायाधीश होती. आणि काही वर्षापूर्वी जळगाव बलात्काराचं कॅन्डल झालं होतं आणि त्यामध्ये बरेचसे राजकीय पुढारी अडकलेले होते आणि त्यांच्यावर न्याय देण्यासाठी दबाव आणला जात होता. त्याला दाद देत नव्हत्या. नंतर निवडणूक जवळ आली होती, तर तो निकाल निवडणूक होईपर्यंत देऊ नये असाही त्यांच्या दबाव आणला जात होता. परंतु आत्ता जे सुप्रीम कोर्टाचे प्रमुख न्यायाधीश आहेत चंद्रचूड साहेब, तेव्हा ते हायकोर्टात होते. आणखीन दुसरे एक न्यायाधीश होते, त्यांना पाठिंबा तुम्ही योग्य असेल तोच निर्णय द्या, कुठल्या दबावाला बळी पडू नका. त्याप्रमाणे तो न्याय दिला असेल.
परंतु नंतर ह्या राजकारणी लोकांनी रमेश भाटकरवर बलात्काराचा आरोप केला आणि त्यांच्यावर खटला सुरू केला ते आणि इतका मानसिक त्रास दिला की त्यामध्ये त्यांना त्यांचं बरंचसं खच्चीकरण झालं, त्यातून ते सुटले. हा सगळा भाग. पण जो काय तो केस चालली होती तोपर्यंत त्यांना जो भोगावा लागला होता मानसिक त्रास, शारीरिक त्रास येते, तो बघितला की राजकीय पुढारी कसे बघतात आपल्या स्वार्थासाठी खऱ्या खोट्या बऱ्या बोलांचा सुद्धा उपाय करून चांगल्या माणसाला कसं नाडवतात. हा एक उदाहरण पाहण्यासारखं आहे. नुकतंच हे आलं होतं, त्यावेळच्या घटनासुद्धा आपण पाहिल्या असतील, ऐकल्या असतील. पुढे जाऊया. आता समाजामध्ये दुसरा एक वर्ग आहे तो सेवक, कर्मचारी किंवा सेवा करणारे. अनेक निमित्ताने अनेक प्रसंगी कुशल कर्मचारी गडी गवंडी घरगडी इत्यादी रूपाने वेतन घेऊन काम करणाऱ्यांचे सहकार्य अनेक वेळा घ्यावे लागते. पण हा कर्मचारी कामसू, प्रामाणिक, पूर्णवेळ काम करणारा आणि विनम्र असा क्वचितच आढळतो. तो कामावर उशिरा येणार, लवकर जाणार, चहा पिण्याच्या निमित्ताने बाहेर जाणार वा बिड्या फुंकीत बसणार, अंग मोडून काम करावे आणि त्याने पुरेसे वेतन घ्यावे या वृत्तीचा दिवसेंदिवस लोप होत आहे. जे कर्मचारी निरनिराळी कामे ठेक्याने घेतात ते काम इतके रेंगाळतात की त्यांना आपल्या कामाचा ठेका देणारा वैतागून जातो. त्याची चालढकल असंही होते. केलेली कामे नीटनेटकी व्यवस्थित आणि बळकट होण्याकडे कर्मचाऱ्यांची दृष्टी नसते. कर्मचाऱ्याने स्वीकारलेल्या कामाकडे कर्तव्य भावनेने पाहिले पाहिजे. स्वीकारलेले काम पूर्ण वेळ आणि अंग मोडून केले पाहिजे. योग्य वेतनाचा आग्रह अवश्य धरावा, पण स्वीकारलेल्या कामात वेळेचा अपव्यय होणार नाही, कामाची प्रतवारी उणवणार नाही अशी दक्षता त्यांनी घेतलीच पाहिजे. त्याचे वागणे बोलणे सरळ साधे सौजन्याचे असावे. त्याची वृत्ती प्रसन्न आणि समाधानी असावी. काम सांगणाऱ्यांनाही सेवेचे चोख मोल उदारपणे आणि संतोषाने दिले पाहिजे. कर्मचाऱ्यांच्या वाट्याला तुसडेपणा, संताप, आबाळ वा हीनतेची वागणूक येणार नाही असा विवेक धन्यानेही बाळगला पाहिजे. शाश्वत हिताच्या दृष्टीने कसे असावे ते माझ्या मताने अशक्यतो स्पष्ट शब्दात लिहिले आहे. सज्जनांनी आपल्या विवेकाप्रमाणे त्यातील योग्यायोग्याचा पारखून स्वीकारावे. तरी न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घ्यावे तुमते विनवी तू असे. श्री ज्ञानोबारायांच्या या शब्दांचे याचा समारोप करतो. आपण समाजाचे जे नवे घटक आहेत ते घटकांनी कसं वागावं याबद्दल वरदानंद भारतींची स्वामींची मतं ऐकली. आणखीन बरंचसं पुढचं आहे प्रश्न, तो त्यातील काही भाग पाहायचा आहे. निरनिराळ्या वेळी नाना प्रकारचे वाचन करीत असताना आपल्या परंपरेतील धारणांना अनुकूल होतील, आधार देऊ शकतील असे पुष्कळ लेखन आढळून आले. त्यातील काही भाग टिपणे या स्वरूपात काढले होते. या ग्रंथाच्या प्रारंभी भूमिका म्हणून जे लिहिले आहे त्यातील बहुतेक विधानांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे हे परिच्छेद आधारभूत आहेत. असे त्यातील सर्वच्या सर्व नाही तरी पुष्कळ प्रमाणात येथे ग्रंथाधारासह काही तरुण मित्रांच्या विशेष आग्रहाने उद्धृत केले आहेत. परिच्छेदाखाली त्या ग्रंथाचे संक्षिप्त नावही दिले आहे. त्याच्या सविस्तर नावांची यादी शेवटी दिलेली आहे. काही परिच्छेदांना विचारचिंतन असे म्हटले आहे. ते त्यावेळी त्याविषयी झालेल्या चर्चेचा सार भाग आहे. त्यालाही कुठे ना कुठे आधार आहेतच, पण त्याचे संशोधन करण्याची वेळ घालवणे शक्य नाही. हे सर्व परिच्छेद त्यातील सामान्य विषयानुरूप स्थूलमानाने 21 गटात वर्गीकृत केले आहेत. शेवटच्या संकीर्ण गटामधील परिच्छेदांना सामान्य विषय मतळ्याखाली दिलेला आहे. त्याचा उपयोग जिज्ञासूंना होईल असे वाटते. आता जो पुढचा विषय आहे मला म्हणलं त्यांनी साधारण 21 विषयामध्ये हे जे निळवेळी केलेलं संकलन होतं, परिचित होते, जे आधारभूत होते त्यांचे यादी फक्त पाहूया आणि पुढे जाऊया. हिंदू धर्म संस्कृती जीवन, नंतर हिंदू धर्मविषयक अन्य, तत्त्वज्ञान, कर्मविपाक, ईश्वर, पतनाची कारणे, मनुस्मृती, सृष्टीरचना, वर्णव्यवस्था, चातुर्वर्ण, जातीव्यवस्था, जातीभेद, ब्राह्मण, अस्पृश्यता, स्त्री पुरुष विवाह, कुटुंब अनुवंश, इंग्रजी कावा, इतिहास, विज्ञान तंत्रविज्ञान, अर्थशास्त्र, राज्यपद्धती, लोकसत्ता, शासनव्यवस्था, आक्रमक तुष्टीकरण, संकीर्ण, अशा ह्या 21 प्रकरणामध्ये या पुस्तकामध्ये उरलेली जी 250 पानं आहेत त्यामध्ये ते विभागलेले आहेत.
त्यातील जेवढा काही भाग होईल तो आज आणि उद्या आपण वाचणार आहोत. पहिल्यांदाच हिंदू धर्म, संस्कृती आणि जीवन याविषयी त्यांनी केलेलं संकलन आहे, ते पाहूया. हिंदू धर्म, हिंदू जीवन प्रणाली ही सनातन तत्वावर आधारलेली असून ती केवळ भारतीयांच्याच नव्हे तर सर्व मानवांच्या दृष्टीने कल्याणप्रद आहे, म्हणून आचरणीय आहे. निष्ठेने वाटचाल करीत राहिल्यास याच्या शिखरापर्यंत सहजपणे पोचता येते, असे सामर्थ्य वेदशास्त्रावर आधारलेल्या हिंदू जीवन पद्धतीत आहे. येथे धर्माची व्याख्या मानव समाजात सर्वकाल हितकारक असणाऱ्या सद्गुणावर आधारित आहे. उपासना हे अनेक साधनांपैकी आत्मोन्नतीचे एक साधन. उपासना पद्धतीत प्रकृती, प्रवृत्ती, परिस्थितीप्रमाणे विविधता असू शकते आणि हिंदू धर्माने या विविधतेस मोकळेपणाने मान्यता दिली आहे. कोर्टांसुद्धा हे मान्य केलेलं आहे. साधारण 20 ते 25-30 वर्षापूर्वी याच्यावर केसेस झाल्या होत्या. अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा हिंदू जीवन पद्धती, हिंदुत्व म्हणजे हिंदू जीवन पद्धती असा निकाल दिलेला आहे. जाऊया पुढे. हिंदूंची धर्मकल्पना विशाल, व्यापक आहे. धर्माचे आचरण वैयक्तिक असले तरी हिंदू धर्म व्यक्तिपुरता संकुचित नाही. हिंदू धर्म ही केवळ उपासना पद्धतीही नाही, म्हणून रिलिजन शब्दाने धर्म स्पष्ट करता येणार नाही. ख्रिस्ती, मुसलमान इत्यादी संप्रदाय मात्र रिलिजन शब्दाने ओळखता येतील. संप्रदाय ईश्वर वेगळा म्हणून व्यवहार केला जातो. तत्व हिंदू धर्माचे तसे नाही असे मानावे लागते. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्याचे बहुंशी जीवन समाजावर अवलंबून आहे. म्हणून हिंदूंनी व्यक्ती आणि समाज यांचे नियम अतिशय विचारपूर्वक मांडलेले आहेत. ते व्यापक, गंभीर, परिपूर्ण, स्थित, प्रौढ, दूरदर्शी आहेत. इतके निर्दोष समाजशास्त्र इतरत्र क्वचितच आढळते. यात व्यक्ती, कुटुंब, समाज आणि राष्ट्र या सर्वांची उत्तम रीतीने सांगड घातलेली आहे. त्यात मनुष्याच्या आध्यात्मिक उत्कर्षाकडे पुरेसे लक्ष दिले आहे. त्यामुळे वंश, समाज याचे आर्थिक, राजकीय आणि ऐहिक संबंध सुरक्षित राहतील असा विचार आहे. मनुष्याच्या शरीर, इंद्रिय, मन यांच्या विकासाच्या आड काही येणार नाही अशी व्यवस्था येथे केली आहे. दडपण आणि स्वैराचार यांचा मध्यमक्रम संयमाने साधला आहे. येथे मोकळीक आहे, तसेच बंधनेही आहेत. त्यामुळे शतकानुशतकांहून हिंदू समाज ऐहिक आणि आध्यात्मिक सुख सातत्याने भोगीत आला आहे. संघर्ष आणि अस्वास्थ्य कोणाच्याही वाट्यास आलेले नाही. धर्म आणि अधर्म याच्या अपकर्षाच्या स्थितीवरून कालाचे काही विभाग ऐतिहासिकदृष्ट्या पाडणे शक्य आहे. हे ते विभाग, 4 विभाग पाडले ते पाहूया. राजसत्ते वाचून केवळ धर्माच्या बळावर माणसे परस्परांचे रक्षण करील, सुखशांती समाधाने नांदत होती. समाजाच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या धर्माचे संरक्षण करण्याकरता राजसत्तेचा आधार घ्यावा लागला. शासनाला कठोर दंडाचा अवलंब करून समाजहितासाठी आवश्यक असलेल्या धर्माचे रक्षण करावे लागले. येथे प्रजा उच्छृंखलतेकडे झुकू लागलेली असते आणि शासन धर्मशास्त्रावर अवलंबून आग्रही होते. शासन नि प्रजा दोन्ही उच्छृंखल होतात आणि धर्म, शास्त्र थट्टेचा विषय होतो. न्याय, निर्बंध कसे तरी कागदावरच उरतात आणि उच्छृंखलेला अतिरेकाचे नियम करण्यास शासन प्रयत्न करते. आपली युग विभागणी याच दृष्टीने केलेली आहे. थोडं हे तुम्हाला तुटक वासेल, पण हे निर्णय परिच्छेद आहेत, पण एकत्रित जर विचार केला तर योग्य रीतीने आहे असं दिसून येईल. एकेकाळी शास्त्राचे प्रामाण्य मानण्यात बुद्धिमत्तेला संकोच नव्हता. तर्काचे अधिष्ठान शास्त्रातील शब्द होते. त्या दृष्टीने समन्वय, समुच्चय, विधी वा निषेध, तात्पर्य वा लक्षण, ध्वनी यांचा विचार केला जात असे. पण हे नियम सोडण्यातच आज भूषण मानले जात आहे. माझ्या बुद्धीला जे उमगते, पटते तेवढेच खरे असे मानणे ही स्वतःच्या बुद्धीविषयीची अंधश्रद्धा आहे. ते बुद्धिवादी म्हणविणारे का लक्षात घेत नाहीत, कोणास ठाऊक. शास्त्रांच्या मागे मुख्य प्रेरणा ईश्वराची असते, म्हणून आपल्याकडे धर्मस्य प्रभुरच्युत. ईश्वर हा धर्माचा म्हणजे धर्मातील नियमांचा उत्पादक आहे, स्वामी आहे. धर्मशास्त्रे ईश्वराची प्रेरणा घेऊन जन्मास आली आणि त्यांचा विकास निस्पृह, निरपेक्ष, निर्मल, सात्विक, तपस्वी अशा प्रज्ञावंतांनी मानवतेच्या कल्याणासाठी आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर केला. त्यामागे
शतकांचेच नव्हे तर सहस्रकांचे युगायुगाचेही अनुभव अधिष्ठभूत आहेत. हिंदू धर्म स्वभावतः शाश्वत सिद्धांतावर आधारलेला आहे, म्हणून तो सनातन आहे. आणि सनातन याचा अर्थ बुरसेटला असा नसून सनातन म्हणजे नित्य नूतन असा अर्थ आहे. पण अलीकडं सनातन हा बुरसटलेला अशा दिशेने वापरला जातो. म्हणजे खरं म्हणजे त्यांना सनातन शब्दाचा अर्थच कळलेला नाही असं वाटतं. हिंदू धर्म स्वतः शाश्वत सिद्धांतावर आधारलेला आहे, म्हणूनच तो सनातन आहे. त्यात तत्वतः परिवर्तनाला वाव नाही. माणसाची शरीररचना जशी मनुष्यजाती स्वतंत्रपणे जन्माला आल्यापासून होती तशीच आहे. त्याप्रमाणे धर्माच्या नियमांची आहे. हिंदू धर्मात अभ्युदय आणि श्रेष्ठ, प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचा विचार यथायोग्य रीतीने केला आहे. ऐहिक आणि पारलौकिक आध्यात्मिकता तोल राखला आहे. म्हणून हिंदू धर्माचे 4 पुरुषार्थ मानले आहेत. पुरुषार्थ म्हणजे पुरुषाने जे माणसाने प्राप्त करून घेतले पाहिजेत अशी आवश्यक गोष्ट. यात जागतिक, व्यावहारिक, कौटुंबिक परिस्थितीप्रमाणे देह, मन, बुद्धीचा विकास आणि या सर्वांची शांती समाधान प्राप्त करून घेण्यासाठी काय करावे, काय मिळवावे, काय अंगी बाणवावे याचा विचार येतो. हे पुरुषार्थ 4 आहेत: धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. कर्माचा परिणाम शक्यतो अनुकूल व्हावा, फारसा प्रतिकूल होऊ नये अशा रीतीने कर्म करायचे. कृती घडायची तर माणसाच्या शरीर, इंद्रिय, मनबुद्धी यांच्यावर त्या दृष्टीने अनुकूल ठरतील असे संस्कार करावे लागतात. संस्कारांना अनुकूल असे वातावरणही मग निर्माण करावे लागते. त्या दृष्टीने हिंदू परंपरेतील वर्ण, आश्रम, पुरुषार्थ आणि उपासना मार्ग, साधना याचा विचार केलेला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास हे 4 आश्रम, धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ, कर्म, भक्ती, योग, ज्ञान हे 4 उपासना मार्ग, व्यक्ती, कुटुंब आणि समाज याची संघर्षरहित शाश्वत सुस्थिती या 16 खांबावरच उधारलेली आहे. या वर्ण, आश्रम, पुरुषार्थ, साधना याचा अवलंब करणे जितके प्रामाणिक, जितके निष्ठेचे, जितके सातत्याचे, तितके त्या प्रमाणात व्यक्ती, समाज आणि देश यांचे कल्याण होईल. कर्मविपाकाचे चांगुलपण या सर्वांच्या यथाधिकार स्वीकाराने सिद्ध व्हायचे आहे. सगळेच इंग्रज अधिकारी कुटील वर्तनाचे, धूर्त, निस्वार्थी होते असे नाही. त्यांना इंग्रजांचे सेवक म्हणून हिंदुस्थानात लुबाडायचे असले तरी त्यांची न्यायबुद्धी कुठेतरी केव्हा तरी जागृत होई आणि ते क्वचित अनवधानाने, बहुधा अभ्यासाच्या, संशोधनाच्या, चिंतन मननाच्या स्वाभाविक परिणाम म्हणून खरे तेच बोलत. सत्य जणू त्यांच्या मुखावटे स्वार्थाचे अडथळे दूर करून प्रगट होई. जस्टिस वुडरॉफ ही त्यातील एक व्यक्ती. त्यांनी इज इंडिया सिव्हिलाइज या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की हिंदुस्थानच्या लोकांचे सांप्रदायिक आचार आणि त्यांच्या विचारांना असलेले आध्यात्मिक अधिष्ठान यामुळे अनेक चढउतारात हिंदू समाजाचे संवर्षण झाले आहे. त्याच्या अशरक वर्णाश्रम धर्मामुळे हिंदू समाजाचे सर्व प्रतिकूल परिस्थिती संरक्षण झाले आहे. वुडरॉफने असेही म्हटले आहे की आपल्या परंपरांची आणि धार्मिक वैचारिक धारणेची हिंदू लोक उपेक्षा करतील तर ते या स्वतःच्याच दोषामुळे झपाट्याने विनाश पावतील. आजची धर्मविचारापासून दुरावलेली पाश्चात्य संस्कृती वर्तमान काळात सोयीची वाटली तरी हिंदू लोकांच्यासाठी ती विषासारखी ठरणार आहे. डॉक्टर विजय बेडेकर हे व्यवसायाने चिकित्सक म्हणजे डॉक्टर आहेत. त्यांचे स्वतःचे रुग्णालय आहे. त्यांना प्राच्यविद्या आणि हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास याविषयी विशेष आस्था आहे. ठाणे येथील त्यांचे प्राच्यविद्यांचा अभ्यास करण्यासाठी एक संस्था चालवली आहे. तिच्याद्वारे भारतातील प्राचीन विद्या किती प्रगत होत्या ते समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न साक्षेपणे करीत असत. त्यांनी 29 एप्रिल 1995ला ठाणे येथे प्राचीन हिंदुस्थानातील शिक्षण व्यवस्था या विषयावर एक चर्चासत्र भरविले. त्या सत्रात त्यांनी एक लहानसा निबंध वाचला होता. त्या निबंधात त्यांनी जे मांडले त्याचाच थोडक्यात आशय असा: इंग्रज हिंदुस्थानात येण्यापूर्वी वा त्यांची राजवट स्थिरवण्यापूर्वी हिंदुस्थान जगातील कोणत्याही राष्ट्राच्या दृष्टीने मागासलेला नव्हता. उलट काही गोष्टीत अधिकच प्रगत होता म्हटले तरी चालेल. एक प्रकारच्या सुधारित नागर युरोपातील ऑस्ट्रियामध्ये 1662 साली वापरण्यात प्रथम आरंभ झाला.
इंग्लंडमध्ये तो 1730मध्ये वापरला जाऊला, पण कॅप्टन थॉमस हॉलकॉट यांनी 1795मध्ये लिहिलेल्या हिंदुस्थानातील शेतीविषयक लेखात म्हटले आहे की सुधारित यांत्रिक नांगर हे युरोपमधील एक आधुनिक संशोधन आहे. पण प्रवासात मी पाहिले की एका शेतात असा सुधारित नांगर प्रत्यक्षात उपयोगात आणला जात होता. त्याची रचना अगदी साधी होती. अशा प्रकारचे नांगर येथे सर्वत्र वापरले जात आणि हे कधीपासून वापरले गेले आहेत ते कोणास आठवत नाही. भारतातले त्यांनी सांगितले आहे. युरोपाने अनेक गोष्टी हिंदुस्थानातून उसण्या घेतल्या होत्या. उत्तम प्रकारचे पोलाद, चांगल्या विणीचे कापड, कौशल्याने निर्मिलेल्या कलात्मक वस्तू, रत्नजडित अलंकार हे हिंदुस्थानातून युरोपामध्ये निर्यात केले जात असत. ब्रह्मदेशात खनिज तेलांच्या 500च्या आसपास विहिरी होत्या. या खनिज तेलाचा उपयोग काय करावा, कसा करावा याचे ज्ञानही त्यांना होते. चांगली शिक्षण व्यवस्था असल्यावाचून हे घडणे शक्य नाही. इंग्रज तज्ज्ञांनीच वरिष्ठ अधिकाऱ्यांना जी प्रतिकृती सादर केली आहेत त्यात म्हटले आहे की पेशव्यांच्या काळात पुण्यात 222 शाळा होत्या. त्यातून प्राथमिक आणि उच्च प्रतीचे शिक्षण दिले जात असे. दक्षिण कोकणात 281 शाळा होत्या. त्यात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यात 30 ते 50% ब्राह्मणेतर विद्यार्थी होते. म्हणजे की आम्हाला ब्राह्मणांनी शिक्षणात वंचित ठेवलं गेलं, ही जी ओरड अलीकडं या 5-50 वर्षात केली जाते ती किती खोटी होती हे लक्षात येतं. यातील अनेक शाळा मंदिरात, कोणाच्या तरी घरात वा छपरात भरल्या जात. त्यांचे धनी न्हावी, कुंभार, तेली हेही असत. शिक्षकामध्ये ब्राह्मणेतर शिक्षकांची संख्या 40% आसपास होते. त्यात कुणबी, वाणी, शिंपी या जातीचे शिक्षक असत. बाळ गांगल यांनी काही वर्षापूर्वी सोबतच्या याच विषयावर एक लेखमाला लिहिली होती. त्यात वडार जातीतील शिक्षकांचाही उल्लेख केला होता. या वाक्याचा उल्लेख बेडेकरांच्या लेखातील. हे बाळ गांगल यांनी, हे माझंच आहे, साधारण 88-89 साली पुण्यातून प्रसिद्ध सोबत या साप्ताहिकमध्ये जवळ 19 लेख लिहिले होते. त्यातले बरेचसे माझ्याकडे होते, काही आता हरवलेत, परंतु ती छान सुंदर अशी लेखमाला त्यामध्ये येत होती. श्री बेडेकर गांगल यांच्या लिखाणावरून हे स्पष्ट होते की ब्राह्मणेतर समाज मागासलेला, अज्ञानी, अडाणी होता. तो इंग्रजांनी शहाणा केला, त्यांना शिक्षणाची संधी दिली असे म्हणण्यास काही आधार नाही. शूद्रांनी वेदपठण करू नये एवढेच काय ते बंधन थोड्या कडक स्वरूपात होते. महाभारताच्या नंतरच्या काळात तर प्रत्येक ब्राह्मण सांगवेदाचे अध्ययन केलेला असे नव्हते. त्या काळी इतर अनेक उद्योगात आणि व्यवसायात ब्राह्मण वर्ग असे. त्यामुळे ब्राह्मणातही क्षत्रिय, वैश्य, शूद्र यांच्या वृत्तीने जगणारे ब्राह्मण होते. अशा ब्राह्मणांना कोणतीही सोय सवड असू नये असे म्हणून म्हटले आहे. पण महाभारताने त्याहून स्पष्ट असे दिलं आहे. अश्रोत्रिया सर्व एवं सर्वे चानाहितानयः तान सर्वान् धार्मिको राजा बलिं विष्टिं च कारयेत. अब्राह्मणानां व्यस्तस्य स्वामी राजेति वैदिकं ब्राह्मणानां च केचित् विकर्मस्था भवत्यु. जे ब्राह्मण वेदांगात तज्ज्ञ नसतील, जे अग्निहोत्र ठेवत नसतील, त्यांना केवळ धर्मशास्त्र म्हणून करमुक्त करू नये. राजाने त्यांना वेठीस धरून कामास लावावे आणि त्यांच्याकडून योग्य ते सर्व करही घ्यावेत. केवळ देवतुल्य आणि ब्रह्मतुल्य ब्राह्मणासच करमुक्त असावेत. ब्राह्मणेतरांच्या संपत्तीत राजा हाच खरा स्वामी आहे, पण विकर्मस्य ब्राह्मण धर्माने न वागणाऱ्या ब्राह्मणांचाही संपत्तीचा राजा स्वामीच आहे. ब्राह्मणांना स्वतःला सर्व प्रकारच्या राजशासनापासून स्वतःच केलेल्या नियमांच्या बळावर मुक्त करून घेतले आहे, असा असमज बुद्धी परस्पर पसरण्यात आलेला आहे. जे केवळ अरण्यात राहून अध्ययन अध्यापन करतात, तप आचरतात, निष्प्रह, अपरिग्रही आणि चरित्रसंपन्न आहेत, तेच केवळ करमुक्त आणि सन्माननीय आहेत, असे जे नाहीत त्यांच्यात आणि सामान्य प्रजेत विशेष अंतर असा म्हणतो. इंग्रजांनी हिंदुस्थानातील परंपरागत शिक्षण पद्धती बंद करून स्वतःला अनुकूल असा नवीन शिक्षणक्रम कार्यवाहीत आणण्याची योजना आखली. त्यासाठी वार्षिक 1,00,000 रुपये अनुदान देणे ठरवले. ही गोष्ट सामान्यतः 1883च्या आसपासची आहे. 1,00,000 म्हणजे सामान्यतः 8 ते 10,000 पाऊंड. हे अनुदान त्याकाळचे मानाने फार मोठे वाटले, पण सर्वत्र शैक्षणिक
उपक्रम चालू करण्याच्या दृष्टीने फारच थोडे होते. त्यावेळच्या लॉ कमिशनच्या सदस्य आणि अध्यक्ष असणारे लॉर्ड मेकॅलो हाच प्रतिवर्षी 10,000 पाऊंड वेतन घेत असे. एका माणसाचे वेतन आणि सर्व योजनेवरील व्यय सारखाच असणे हे अर्थशास्त्रदृष्ट्या खुळेपणाचे आहे. या योजनेला वॉरन हेस्टिंग्ज आणि अनुदान मिळण्याचे इतर काही सभासद यांनी पूर्णपणे विरोध केला. इतिवृत्तामध्ये तत्कालीन भारतीय शिक्षणविषयीचे अगदी काळेकुट्ट चित्र रंगविलेले असूनही इतरांनी नवीन उपक्रमास मान्यता दिली नाही. ते म्हणाले की हिंदूंच्या पद्धतीमागे श्रद्धा आणि नैतिकतेचे चांगले अधिष्ठान आहे. त्यांचे परिवर्तन करणे, त्यांना काही नवीन शिकवायस लावणे, ज्ञानाच्या क्षेत्रातील विशेष विकास त्यांना शिकवणे यासाठी प्रयत्न करणं हा केवळ खुळेपणा आहे. ज्ञानाच्या दृष्टीने सगळे त्यांच्याजवळ आधीच आहे. परंतु नंतर काही दिवसांनी सुधारकांचे मूळ पुरुष म्हणून ख्यात झालेला राजा राजामोहन राय यांच्यासारख्या अविवेकी दुराग्रहाने आणि मेकालाच्या दडपणाने नवीन शिक्षण पद्धती सुरू झाली. होऊ घातलेले संस्कृत विद्यालय थांबविले गेले. इंग्रजी माध्यमांच्या वा इंग्रजी प्रधान शिक्षण देणाऱ्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या. हिंदू मुले त्यातून शिकू लागली. या शाळा म्हणजे इंग्रजांना त्याचे शासन चालण्यासाठी उपयुक्त असे कारकून पुरवणाऱ्या कारखाने होते. केवळ भौतिकच नव्हे तर वैचारिक पातळीवरही इंग्रजी राजवट स्थिरावण्यास मोठे सहाय्य झाले. मेकालो स्पष्ट म्हणत असे की आमच्या शिक्षणातून बाहेर पडलेला हिंदू रक्तामांसाने रंगाने नाकाडोळे हिंदू असला तरी त्यांच्या आवडीनिवडी, खानपान, मते आणि बुद्धी ही पूर्णपणे इंग्रजी असेल. मेकालोचे विधान पूर्णपणे खरे ठरले. हिंदुस्थान खंडित होऊन स्वराज्यप्राप्ती झाली, त्याला 50 वर्षे रोडली, तरी मेकालोचा हा विद्यावंश वाढतोच आहे आणि पारतंत्र्याच्या काळातील इंग्रजार्पण हा काळा इंग्रज अद्यापही सत्तास्थानी मिरवत आहे. विशेष म्हणजे तो अधिक भ्रष्ट, अधिक अकार्यक्षम आणि अधिक उर्मट झालेला आहे. त्यांचं विचारचिंतन एक पुस्तक आहे, त्यातील हे उतारे आहेत. पुढे जाऊया. पुढे विकसित झालेल्या पण परिणामी प्रदूषण वाढवणाऱ्या भौतिक तंत्रज्ञानाच्या काही गोष्टी वगळल्या तर इंग्रजांनी आम्हाला शिकवायचे असे त्यांच्याजवळ खरोखरच काही नव्हते आणि नाही. या फेडरिक पिकॉट म्हणतो की समाजाला शांतता आणि सुख देणारे म्हणून जे जे काही आहे त्याचे भारतीयांनी एक पद्धतशीर शास्त्रच बनवले आहे. सामाजिक बाबतीत आम्ही त्यांना शिकवावे असे आमच्याजवळ काही नाही. आम्ही आमच्या ओबडधोबड कल्पना हिंदूंच्या गळी उतरवू लागल्यास आमच्यात जो काही निलार्जरा सावळा गोंधळ झाला आहे तसा त्यांच्यातही होईल. त्यामुळे त्यांचे फार अहित होईल असं तो म्हणतो. पुढे जाऊया. प्राचीन हिंदुस्थानातील समाज किती सुसंस्कृत आणि शीलसंपन्न होता त्याचे वर्णन अनेक प्रवाशांनी वा संबंधितांनी आश्चर्यचकित होऊन लिहून ठेवले आहे. काही ठिकाणी तरी त्यांनी ब्राह्मण शब्दाचा उपयोग केला आहे, तर काही ठिकाणी हिंदू शब्दांचा क्वचित ब्राह्मणांनी धर्माचाही उल्लेख होतो. कारण हिंदू धर्म हा सगळ्यात ब्राह्मणी धर्म या नात्याने ओळखला जात असे. पण ब्राह्मण आणि शूद्रापर्यंतचा इतर समाज यांच्यात नैतिकता आणि सदाचार या दृष्टीने विशेष अंतर नव्हते. विशेष पाहण्यासारखं आहे. भारतीयांच्यामध्ये आढळणाऱ्या प्रामाणिकपणा अल्पांश देखील इतर कोठे आढळणे शक्य नाही असे मेघास्थिसने लिहून ठेवले आहे. स्ट्रोबोने मोठ्या कौतुकाने म्हटले आहे की हिंदूंना दारांना कुलपे लावावी लागत नाहीत आणि देण्याघेण्याचे व्यवहार इतर करार ते खतपत्राशिवाय करतात. ह्युएनसन्स म्हणतो की हे लोक फारच कृतज्ञ आणि दुःखिताला सहाय्य करण्याकरता स्वतःच्या जीवाची क्षिती न करणारे आहेत. मार्को पोलोने 13व्या शतकात लिहिलेले आहे की इकडची पृथ्वी तिकडे झाली तर ब्राह्मण कधी खोटे बोलणार नाही. अबुल फजल म्हणतो की हिंदू मनुष्य हा एकंदरीत सज्जन आणि मायाळू असतो. जगातील इतर कोणत्याही माणसाशी तंटा करण्याची त्याची बुद्धी नसते. मॅक क्रिडल म्हणतो की न्यायबुद्धी आणि प्रामाणिकपणा आणि सरळपणा हे हिंदूंचे विशेष सद्गुण आहेत. यावेळी मला एक आठवतं ते सांगतो. आपल्याला सगळ्यांना पांडुरंग शास्त्री आठवले माहिती असतील. त्यांची स्वाध्यायी कल्पना फार मोठी चांगली आणि विशेषतः कोळी समाजामध्ये पश्चिम किनारपट्टीला गुजरातपासून अगदी खाली इथपर्यंत कारवारपर्यंत पण छान चालले होते. त्यांचे बहुतेक आजोबा किंवा पणजोबा यांच्या काळातली गोष्ट आहे. त्यांच्या गावात एक दोघं मित्र होते आणि गावात सावकार होते. त्या 2 मित्रांना व्यापाराकरता धन पाहिजे होतं ऋण म्हणून.
त्याच ते सावकाराकडे गेले. सावकार म्हणाले, की "चला आपण समजू त्यांना नाना म्हणत असेल. तर नानांनी जर तुम्हाला द्या म्हणून सांगितलं, तर मी तुम्हाला कर्ज देतो." त्यांनी मग सांगितलं, "काय हरकत." तुम्ही त्या मित्रांना त्या कर्ज द्यायला सांगितलं. कर्ज दिलं गेलं. पण दुर्दैवाने दोघंही त्या व्यापारात बुडाले. हे त्या नानांना कळल्यानंतर त्यांनी त्या मित्रांचं कर्ज त्या सावकाराकडं आपलं स्वतःचं घर विकलं आणि कर्ज फेडलं आणि मग ते रोह्याला येऊन राहिले. म्हणजे आजचा जर कोण असता, "मी लाख सांगेन तुम्हाला द्या म्हणून, तुम्ही खात्री करून घ्यायची होती, तुमचा दोष आहे, मी काय बांधलेलं नाही आहे," असं सावकाराला सांगितलं असतं. पण त्यांनी तसं केलं नाही. अशा घराण्यात पांडुरंग शास्त्री आठवलेंचा जन्म झालेला होता. म्हणजे त्यावेळचे लोक कसे शब्दाला पक्के होते. अगदी अलीकडची घटना सांगितलं, साधारण 90-95चं असेल. मी एक प्लॉट घ्यायचा होता आणि आमचा दोघांचा करार झाला. तर फक्त ₹1 त्याला संस्कार म्हणून दिला होता आणि जवळ त्या काळी 40-50 तो व्यवहार होता. पण ₹1 संस्कार आणि तुझा तोंडी. असे सुद्धा आजसुद्धा काही लोक आहेत पाहण्यासारखे आहे. पुढे जाऊया. सन 1936 साली दिनोवास्का या पोलिश युवतीने असे लिहून ठेवले आहे, की कोणी हिंदूंच्या चेहऱ्यावर द्वेषाचे चिन्ह देखील आम्हास आढळले नाही. कधी क्रोधही दिसला नाही. पाश्चात्य जगात या गोष्टी अशक्य आहेत. उपजत दयार्द्रता आणि अंतःकरणातील सुंदर ऋतुजा यांच्यामुळे त्यांच्या ठिकाणी खरा बंधुभाव उत्पन्न होतो. वस्तू जातविषयी सामान्य बुद्धी हिंदूंच्या अंतःकरणात नकळतपणे दृढमूळ झालेली आहे. त्यामुळेच हे असे सरळ भाव त्यांच्या वर्तनात येतात. बर्नार्ड शॉने एका हिंदू ग्रस्तजवळ उद्गार काढले आहेत, की तुम्ही हिंदू लोकांजवळ मुखमुद्रा असतात, की आमच्याजवळ आहेत हे केवळ मुखवटे, असं त्यांनी म्हणलेलं आहे. पुढं बघूया. म्हणून आततायींच्या संदर्भात जी लक्षणे सांगितली आहेत, त्यात जाळपोळ करणारा, विध्वंसक, लूटमार करणारा आणि स्त्रियांच्यावर अत्याचार करणारा यांचा उल्लेख केला आहे. तसेच आततायी कुणीही असला तरी मागचा पुढचा काही विचार न करता त्याला ठार मारावे असा नियमही सांगितला आहे. या संदर्भात लुटारू, ठग आणि पूर्णपणे त्याच वर्गातले जात्यंध मुसलमान याची गणना केली पाहिजे. मुसलमानांचे आक्रमण सामान्यतः ख्रिस्त शतकाच्या 8व्या शतकात झाले. त्याआधी ग्रीक, शक, हूण या म्लेच्छांची आक्रमणे ख्रिस्त शतकापूर्वी 300 वर्षापासून पुढे 600-700 वर्षे होतीच. तेही काही थोडे अत्याचारी नव्हते, पण त्यांची आक्रमणे फारशी स्थिरावली नाहीत आणि जे काही स्थिरावले ते उदार हिंदू समाजात पचनशक्ती उत्तम असलेल्या हिंदू संस्कृतीत लवकरच मिसळून गेले. हिंदूंशी एकरूप झाले. क्वचित एखादा वेगळा जातीचा नावाने इतर अनेक जातींच्या समूहात सहकार्याने नांदू लागला. आता या बाबतीत एक रामायणातलं उदाहरण आढळतं. त्या लेखात कुठेतरी वाचलं तर आठवण नाही आहे. तर ज्यावेळा वालीला वध केला रामाने, त्यावेळा वाली त्याच्यावर आरोप करतो रामावर, की तुझं माझं काही वैर नव्हतं, तू मला का मारलंस वगैरे ते. त्यावेळेला रामाने जी उत्तरं दिली आहेत, मोठा हे आहे तो. त्यातला फक्त आशय सांगतो, की ह्यामध्ये